गुड डे स्टुडंट्स. मुलांनो, आज आपण इयत्ता 8वीमधील मराठी विषयातील एक पाठ अभ्यासणार आहोत. मुलांनो, आपण आपल्या दैनंदिन जीवनात अनेक प्रकारचे पेय पितो. त्यामध्ये आपण कोल्ड ड्रिंक्स, ताक, लस्सी, फळांचा रस, दूध, लिंबू सरबत, कोकम सरबत, कॉफी व चहा अशा प्रकारचे पेय पितो. आपल्या भारत देशात चहा हे पेय लोकप्रिय आहे. पण या चहाचा शोध कसा व कोठे लागला हे तुम्हाला माहीत आहे का? चहाचा मूळ जन्म चीनमधला. सुमारे 5000 वर्षापूर्वी एक थोर चीनी सम्राट चैन नुंग उन्हाळ्याच्या दिवसात त्यांच्या नोकर-चाकरांसमवेत एका दूरच्या प्रवासात निघाले होते. वाटेत विश्रांतीसाठी थांबले असता त्यांच्या नोकराने त्यांना उकळलेले पाणी पिण्यासाठी दिले. इतक्यात अचानक आलेल्या वाऱ्याच्या झोताबरोबर जवळच्या झुडपाची काही सुकलेली पाने त्या गरम पाण्यात पडली. कुतूहलाने त्या सम्राटाने ते विशिष्ट, सुगंधी आणि गडद तपकिरी रंगाचे पाणी चाखले. त्यांना ती चव आवडली आणि त्या क्षणी चहा हे पेय म्हणून जन्मास आले. पुढे या चहाच्या औषधी गुणांचाही शोध लागला. त्यानंतर चहाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच गेली. चीनमध्ये चहा पिणे हे एक सांस्कृतिक कार्य असल्यासारखे पार पाडले जाते. आपल्या भारतात सुद्धा चहा हे पेय सर्वात महत्त्वाचे मानले जाते. आपल्या घरी कुणी पाहुणे आले किंवा मित्रमंडळी जरी आली तर आपण त्यांना चहा देतो. चहा लोक आवडीने घेतात कारण चहा पिल्याने आपण ताजेतवाने होतो किंवा एक प्रकारचा आळस जातो असा देखील आपल्यात समज आहे. आज जगात अनेक प्रकारचे चहा उपलब्ध आहेत. असाच एक प्रकार लेखिकेने पाड्यावरचा चहा या पाठात सांगितला आहे. तर मुलांनो, आज आपण पाड्यावरचा चहा हा पाठ अभ्यासणार आहोत. या पाठाच्या लेखिका गोदावरी परुळेकर आहेत. त्यांचा जन्म 1908 साली झाला तर मृत्यू 1996 साली झाला. गोदावरी परुळेकर या स्वातंत्र्य लढ्यातील कार्यकर्त्या व सामाजिक कार्यकर्त्या व प्रसिद्ध लेखिका होत्या. जेव्हा माणूस जागा होतो, बंदिवासातील 8 वर्षे ही त्यांची गाजलेली पुस्तके आहेत. डहाणू उंबरगाव या परिसरातील आदिवासींमध्ये जागृती निर्माण करून त्यांना माणसांसारखे जगण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी चळवळ केली. जेव्हा माणूस जागा होतो या त्यांच्या पुस्तकात 1972 मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार त्यांना मिळाला. आदिवासी अत्यंत दारिद्र्यात, गैरसोयीने भरलेले जीवन जगत होते. दैनंदिन जीवनातही साध्या साध्या गोष्टींना सुद्धा त्यांना कसरत करावी लागत होती. पूर्णपणे गुलामीचे आयुष्य त्यांच्या वाट्याला आलेले होते. त्यांच्या या दीन व केविलवाण्या अवस्थेचे चित्रण या पाठात आलेले आहे. लेखिका आदिवासींची संघटना बांधण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यासाठी आदिवासींना एकत्र करणे आणि चळवळीचा विचार समजावून सांगणे आवश्यक होते. म्हणून त्या आदिवासींच्या वेगवेगळ्या पाड्यांना भेट देत होत्या. अशाच एका सालकर पाडा या पाड्यावर त्या गेल्या होत्या. तो प्रसंग या पाठात आलेला आहे. 7, 8 किंवा 10-15 खोपट्यांचा समूह ज्या ठिकाणी असेल त्यांना पाडा असे म्हणतात. खोपटी म्हणजेच काय तर झोपडी. असे 5-7 अगर जास्तीत जास्त 10 क्वचित 15 पाडे मिळून एक गाव होते. एक पाडा दुसऱ्या पाड्यापासून अर्धा मैल किंवा मैल तर काही ठिकाणी 2-3 मैल अंतरावर वसलेला असतो. एका गावातल्या सगळ्या पाड्यांना भेट द्यायची म्हणजे 5-6 मैलाचा फेरफटका मारावा लागत असे. झाडांचा आश्रय घेऊन सावलीला हे पाडे वसलेले आहेत. लेखिका अशाच एका सालकरपाडा नावाच्या पाड्यावरती गेल्या होत्या. त्या पाड्यावरती कारव्यांच्या किंवा बांबूच्या काठ्यांच्या भिंती करून व त्या भिंती शेणामातीने सारवून तयार केलेली ती खोपटी होती. लेखिकेला ती खोपटी त्यांच्या स्वागतासाठीच हजर आहेत असल्यासारखी वाटली. वारली लोक घरांना लाकूड फार कमी वापरतात. मेढी, चौकटीची लाकडे व इतर 4-6 वासे वापरून खोपटी तयार करत असत. तर काही खोपट्यांना एवढेही लाकूड नसते. काही खोपटी एवढी ठेंगणी असतात की आत बाहेर करायचं म्हटलं तरी वाकून जावं लागे.
ठिंगणी याचाच अर्थ उंचीला कमी असणारी. त्यांच्या एका कार्यकर्त्याचे घर देखील असेच होते. तेथील बरीच घरे एकदालनी होती. एकदालनी म्हणजे एकच खोली असलेली घरे. तेथील तेथील खोपटांना एकच दार होते. झोपडीच्या कुठल्याही कारव्या अगर कामठ्या मोडल्या की खिडकी तयार होत असे. पावसापासून संरक्षण करण्यासाठी काही घरांवर पेंढा तर काहींवर पळसाची पाने घातलेली दिसत होती. त्या पाड्यांवरती कौलारू घरे क्वचितच दिसत होती. खोपटांच्या भोवताली 6 ते 9 इंच उंचीचा कडेला दगड लावून ठेवलेला सारवलेला ओटा होत असे. लेखिका एका ओट्यावरती जाऊन बसल्या. प्रत्येक खोपटाच्या पुढे बांबू व कामट्यांची लहान टेबलासारखी माची केली होती आणि त्यावर पिण्याच्या पाण्याची मडकी ठेवली होती. खोपटांच्या बाहेर लहान लहान खड्डे करून त्यात कोंबड्यांसाठी पाणी ओतून ठेवले होते. लेखिका बराच वेळ बसल्या तरी माणसांची चाहूल लागेना. चाहूल लागणे म्हणजेच सुगावा लागणे किंवा कोणीतरी येत असल्याचे जाणवणे. त्या पाड्यावरती पाखरांचा चिवचिवाट व कोंबड्यांचा फडफडाट सोडला तर सगळीकडे शुकशुकाटच होता. एके ठिकाणी केविलवाणी दिसणारी मुले बसलेली होती. त्यांना सांभाळण्यासाठी घरी राहिलेली 1-2 मुले तेथे शेजारी उभी होती. तेथे असणाऱ्या मुलांमुळे व कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे तेथे मनुष्यवस्तीचा भास होत होता. भास होणे म्हणजे कोणीतरी असल्यासारखे वाटणे. तर मुलांनो, आज आपण पाड्यावरचा चहा या पाठातील काही भाग अभ्यासला.